बऱ्याच पेशंट्सचे डीएम्स येतात, मेसेज करतात की मॅम आम्हाला पण मायक्रोब्लेडिंग आयब्रोज करायचे, पण केल्यानंतर चांगलं दिसेल ना, अगदी टॅटू केल्यासारखं नाही दिसणार ना? तर नाही. मायक्रोब्लेडिंग आयब्रो हे एक सेमी परमनंट मेकअप आहे, ज्याच्यामध्ये आपण एक हँड हेल्ड टूल यूज करून एकदम टायनी हेअर लाईक स्ट्रक्चर्स देतो. तर यामध्ये आपण जी इंक यूज करणार आहे त्यावरती तुमचा रिझल्ट डिपेंड करतो. पण टॅटू इंक वापरत नाही. मायक्रोब्लेडिंग करताना प्लास्टेड पिगमेंट यूज करावं लागतं. आयब्रोजचा किंवा कुठल्याही सेमी परमनंट मेकअप ट्रीटमेंटचा रिझल्ट हा 3 ते 4 वर्ष लॉंग लास्ट करतो. त्यानंतर त्याचे टचअप सेशन्स आपल्याला घ्यावे लागतात. केल्या आयब्रोज एकदम छान दिसतात, पण त्याचा ऍक्च्युअल रिझल्ट त्या हिलिंग प्रोसेस नंतर आपल्याला कळतो. बरेच जण विचारतात की मॅम या प्रोसेस केल्यानंतर काही आमच्या स्किनला साईड इफेक्ट होईल का, ओरिजिनल हेअर्सला काही डॅमेज होईल का? तर नाही. आपण पेशंटचं कन्सल्टेशन घेतो वाईल डुईंग एनी सेमी परमनंट मेकअप ट्रीटमेंट. त्याच्यामध्ये कॉन्ट्राडिक्शन्स पण आहेत की फॉर एक्झाम्पल आपण सोयरासिस असलेल्या पेशंट्सला वगैरे मायक्रोब्लेडिंग किंवा कुठलीच सेमी परमनंट मेकअप करू शकत नाही. तर ज्यांना कोणाला करायचं असेल, इट इज 100% सेफ. जे मायक्रोब्लेडिंगने तुमचे ओरिजिनल आयब्रोज येतो त्याचा आपण शेप एनहान्स करणार.